आता काढ घ्या लागते आणि देवी समजा लागते. बाईले देवी समजते माणूस. हातात काढ घेते आणि बायकोची आरती चालू करते. ती जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे संक्षेपणापासून मी करतो. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे संक्षेपणापासून करतो. जय देव काही काही लोक अजूनही उभे बापू बसून जा ना. पाहिजे दूर नको जाऊ ते तुम्ही बसून जा ना. आपली गाडी दूर आहे ना. दूर जायचं नाही. नवीन जाणार हो तो गए मुतने को इतने बड़े लोग हो तो गए मुतने नागरी गाव जिल्हा चंद्रपूर वर्धा जिल्हा समजू नको कुठून गेला. परवा माग आहे कीर्तनाचा कार्यक्रम झाला तिकडं. गावाचं नाव नाही सांगत मी. आणि माझ्या ड्रायव्हरनं गाडी टेकच्या मागं लावली. मी आता कीर्तनामध्ये सुट्टी देत असतो 2-4 मिनिटाची दिवसाच्या टायमात 2 मिनिटाची सुट्टी दिली पोट्टे. हे पोट्टे दूर जायचे ना मावशी टेकच्या मागं गेले. बंदी गाडी धुवून काढली माहिती. जेव्हा कीर्तन झाल्यावरती गाडीवर गेलो गेट खोललं तर एवढा तंगडा फसला. देवाने एवढ्याच चांगली ओलीत केलं असं का. लोकांनी म्हणा तू खूप शिकलो म्हणते. शहरात जाऊ इथे लिहून राहते की ह्या पेशा करणं मना है. तिथं कोणतं राहायला पाहिजे ना. तिथं कोणतं नाही राहत. तिथं फुल पोलीस. तुमचं गाव चांगलं आहे. नागरी गाव म्हणजे चांगलं आहे. धार्मिकतेचं गाव आहे. कारण माणसामध्ये इथं अक्कल आहे. त्याने अक्कल आली म्हणून हे कार्यक्रम होत आहे. नाही तर इथं कार्यकर्ते आहे. काही गावात कार्यकर्ते राहते म्हणून कार्यक्रम होत नाही. कार्यक्रम टिकून राहायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात की वाईट भावना नाशावया गोष्टी कर्तव्यशील कायावया समाज सुस्थितीत नांदावया भजने केली संतांनी कशासाठी भजन केलं ते सांगणं महत्वाचं आहे. अरे काऊन तर कुंभमेळा 12 वर्षातून एक वेळा घडते. कुंभमेळा 12 वर्षातून एक वेळा घडते. पण तिरुपती बालाजी संस्थानमध्ये उत्सव दरवर्षी घडते. दरवर्षी एवढी पब्लिक राहते. का बरं राहते त्याचं कारण आहे. आबाजी बरं लवकर येतो. थोडं दूर झालं. कारण राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले. सत्तेचे दरबार उघडले परी राज्य झाले संतांचे. हा संतांचा दरबार कधी खतम होणार नाही. त्यासाठी एक कीर्तन आहे. त्यासाठी एक प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी तुकडोजी महाराज भजनातून सांगतात की माणूस द्या हो भिक मागता प्रभू दिसला हो. हिमालयासारखा पर्वत नाही. दादा याचं थोडं वाढून द्या ना. हे दोन्ही सारखे ठेवा. 23+ कुणबी ओबीसी म्हणजे कोण्याच जातीने वाईट समजू नका. कारण तुकडोजी महाराजांचं भजन आहे. लोक दर्शनासाठी जाते देव दिसावा मनोनिया. देव दिसावा मनोनिया. देव म्हणे मत माणूस न दिसे. देव म्हणे मत माणूस न दिसे. अजब तमाशा हा कसला हो हा कसला. माणूस जामन माणूस जामो माणूस जामन माणूस जामो. भिक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. नेहमी कीर्तनामधून सांगत असतो मी की हिमालयासारखा पर्वत नाही. हिमालयासारखा पर्वत नाही. आई वडिलांसारखा
महाराष्ट्रासारखं दुसरं कुणाचं हृदय नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही, आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. त्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. संत तुकडोजी महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जगनाथ महाराज, संत गाडगे बाबा, त्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. संतांची भूमी, शूरांची भूमी त्यासाठी सांगत असतात. तुकडोजी महाराज सांगत होते की मला दुसरे माझ्याला नाही पाहिजे, तो सत्य असणारा माणूस पाहिजे, माणूसची धर्म शिकवणारा माणूस पाहिजे, त्याने समोर समाजाला चांगला विचार केला पाहिजे. त्यासाठी तुकडोजी महाराज म्हणतात शेतकरी कसा असावा, माझ्या शेतकऱ्याच्या मालाले भाव मिळावं, त्याच्या सोयाबीनने भाव मिळावं, त्याच्या कापसाने भाव मिळावं, त्याच्या चण्याने भाव मिळावं, त्यासाठी ग्रामगीता लिहिली तुकडोजी महाराजांनी. आणि याच्यात 41 अध्याय लिहिले. आणि एवढी मोठी ग्रामगीता माझ्या शेतकरी राजाला अर्पण केली. किती मोठं आहे हो. दुरून लाईक मारून राहिला इथे येऊन बसले तिथे त्याला दुरून लाईक मारून राहिली. तो इकडे वाटलं का? काही काही लोक म्हणते वा क्या महाराज आहे, पण तिला महाराज म्हणजे काय मी ऐश्वर्या नाही समजलं मला. समजून राहिल्या तुम्हाला तू दुरून लाईक मारून राहिल्या तिला. इथे ये ना थोडसा बसणं मी काय ते वाघासारखा दिसतो का तुझ्या भावासारखा दिसतो. मी पूर्ण कोरडवावं, पूर्ण कोरडवावं. हे माझ्या पार बंड्या सिंगल हड्ड्या दिसते, हे दिसते हॉटेलमध्ये पैसे धुण्यासारखं, हे दिसते आलूगुंडी विकण्यासारखं. आमच्याकडे चेहऱ्याकडे पाहिले तर काही दिसते का तुम्हाला? वाटते का काही? आम्ही पूर्ण कोरडवावं, आमच्यावर कोणी राहील लोकांना विषय भटकून जाते आमचा. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज ढळो, विश्वा माझी या योगे. हे तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात. अरे तुकडोजी महाराज म्हणजे हे वैचारिक संत कोणी कोणी काही काही म्हणतात, काही काही जे मनात आलं ते म्हणत असतात. पण तुकडोजी महाराज म्हणजे मेंदू स्वच्छता करण्यासाठी ग्रामगीता लिहिली. जसं गाडगे बाबानं गाव झाडून काढला, पूर्ण स्वच्छ केलं. त्यासाठी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकं लिहिले आणि ते संविधान आपल्याला दिलं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देश चालवण्यासाठी लिहिलं, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही मानवी जीवनाचं संविधान आहे. हे संत सांगत असतात. संत कशासाठी येत असतात? संत माणसामध्ये माणुसकी जागृत करण्यासाठी संतांचा विचार असतात. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात की लोक दर्शन साठी